काय हो, व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर म्हणताना ही पण रेसिपी काही सांगायची गरज असते का? पण मागच्या वेळेस ना श्रीखंडची रेसिपी बनली होती, ती एवढी व्हायरल गेली ना, आणि त्याच्यात जे दही होतं ना त्याला इतके कमेंट आल्या की दही कसं बनवलं म्हणून घेतलं बनवायला. काय करायचं मग, दूध घ्यायचं बरं का. आधी इथे ना मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याला लगेच गॅसवर ठेवून द्यायचं. उकळी आली का बारीक गॅस करायचा आणि त्याला ना चम्मचने असं मिक्स करत राहायचं. आपली भाजीचा हलायचा चम्मच असतो त्याने ना मिक्स करत राहायचं आणि चम्मच त्याच्यातच ठेवून द्यायचा आणि चांगलं 4-5 मिनिटासाठी ना बारीक गॅसवर याला उकळून घ्यायचं बरं का. नंतर उतरून घ्यायचं, याला चांगलं थंड करून घ्यायचं. नॉर्मल थंड झालं का बोटाने पाहायचं, आपल्या हाताला थोडंसं गरम लागलं पाहिजे बरं का, एवढं दूध गरम ठेवायचं. नंतर थोडंसं दही घ्यायचं वाटीत आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का चम्मचने, आणि 1 पळी दुधाचा वतायचा आपल्या गरम दुधाचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं बरं का याला पण, आणि द्यायचं या दुधात ओतून. नंतर ह्या पळीने चांगलं या दुधाला आता मिक्स करायचं 1 मिनिटासाठी, असं मस्त खालीवर गोल गोल फिरून मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर मग काय करायचं, एखादा डब्बा किंवा काही घ्या तुम्ही आणि त्याच्यात हे दूध ओतून द्यायचं मस्तपैकी. आता झाकण लावायचं आणि ह्या डब्याला आहे ना 6-7 तासासाठी ना मस्त एखाद्या जागेवर ठेवून द्यायचं, बिलकुल खोलून बघायचं नाही बरं का. नंतर 6-7 तास झाले का डब्याचं झाकण खोलून बघायचं. असलं जबरदस्त आणि 1 नंबर आपलं दही बनवून रेडी असतं ना. तुम्हाला बघताच असं वाटेल काय बनलंय काय नाही, हे बर्फी आहे का काय. एवढं मस्त घट्टदार आणि मलाईदार दही बनतं नाही. तुम्ही जर बाहेरचं दही खात असाल ना तर लगेच बंद करून घरीच बनवून खाणार, एवढं जबरदस्त दही बनतं. तर तुम्ही अशा पद्धतीने घरीच दही बनवून पहा आणि मला कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका की आम्ही दही बनवलं म्हणून.